नमस्कार. शेतकऱ्यांसाठीच्या आजच्या ठळक बातम्या. राज्यावर पुन्हा एकदा अवकाळी पावसाचं संकट निर्माण झालं. पुढील 2 ते 3 दिवसांमध्ये विदर्भात ढगांच्या गडगडाटासह आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला. महिलांना 50% आरक्षण देणार, राहुल गांधी यांची महिला न्याय हक्क परिषदेत घोषणा. पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेतून आजपर्यंत 11 कोटीहून अधिक शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये सरळ 3 लाख कोटीपेक्षा अधिक रक्कम ट्रान्स्फर झाली. राज्यभरातील पोलीस पाटलांच्या पगारात वाढ करण्यात आली. पोलीस पाटलांना आतापर्यंत 6,500 रुपये पगार प्रति महिना मिळत होता. हाच पगार आता 15,000 रुपयांवर करण्यात आला. महाराष्ट्र सरकारने मुलींच्या विवाहासाठी राज्यात कन्यादान योजना सुरू केली. आजचे कापूस भाव. अमरावती कमीत कमी दर 7,000, जास्तीत जास्त दर 7,500, सर्वसाधारण दर 7,250. अकोला कमीत कमी दर 7,400, जास्तीत जास्त दर 7,980, सर्वसाधारण दर 7,690. मंत्रिमंडळाचा निर्णय. अहमदनगरचं नाव अहिल्यानगर तर पुण्यातील वेल्हे तालुका आता राजगड होणार. मंगळवेढा उपसा सिंचन योजनेला अखेर राज्य सरकारने मंजुरी दिली. हळदीची आवक कमी होती आणि मागणी जास्त होती, त्यामुळे भावात 200% झाली वाढ. शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी. शेतकऱ्यांच्या खात्यात 50 कोटींचा फळबाग अनुदान निधी येणार.